हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ हा खास माझ्या अशा सबस्क्रायबर लोकांच्यासाठी आहे किंवा व्ह्यूअरसाठी आहे, की ज्यांचं नवीन यूट्यूब चॅनल आहे किंवा ज्या नवीन यूट्यूब चॅनल ओपन करण्याचा विचार करतायत. येणारा 2026 या वर्षामध्ये जर का काही लोकांचं प्लॅनिंग असेल, की नाही आपल्याला पण यूट्यूब करायचं आहे. आमच्यासारख्या यूट्यूबर्सना बघून तुमचीही इच्छा होत असेल, हे तर सगळं मीही करतीये, तर मलाही हे दाखवायचं आहे किंवा तुमच्यामध्ये काही वेगळं टॅलेंट आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे आणि वेळ आहे तुमच्याकडे आणि म्हणूनच जर का तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल, या सोशल मीडियावरती म्हणजेच यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरती यायचं असेल, तर काही महत्त्वाच्या टिप्स मला या व्हिडिओमधून द्यायच्या आहेत. आणि या सगळ्यांना मी माझ्या एक्सपिरियन्समधून, माझ्या अनुभवातून आलेले हे बोल आहेत आणि मी ज्या काही चुका केल्या, कोणाचंही मला गाईडन्स नव्हतं किंवा काय नक्की होतं काय एक्झॅक्टली माझी यूट्यूबची जर्नी. हां, तर मी याचे काय म्हणजे याची एक सीरीज बनवण्याचा प्रयत्न करतेय. तशा मला तुमच्याच कमेंट होत्या, की "ताई तू प्लीज याच्यावरती एक सीरीजच बनव, जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा होईल." तर हे सगळं काही मी माझ्या अनुभवातून बोलणार आहे बरं का. आणि हे खरोखर लागू होतं. तुम्ही ऑब्झर्व्ह कराल किंवा तुम्ही अनुभव घ्याल जर का तुम्ही यामध्ये येणार असाल या क्षेत्रामध्ये. हां, तर सगळ्यात पहिली गोष्ट मला सतत विचारला जाणारा प्रश्न, की YouTube चॅनल कसं ओपन करायचं? YouTube चॅनल ओपन करणं असं काही वेगळं नसतं किंवा काही अवघड नसतं. तुम्ही YouTubeवरती आहात, तुम्ही YouTubeवरती व्हिडिओ बघताय, याचाच अर्थ तुमचा एक Gmailचा मेल आयडी आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही YouTubeचं ॲप डाउनलोड केलेलं आहे किंवा ॲप आहे त्या ईमेलच्या अगेन्स्ट. तर तुम्ही त्याच्यावरतीच तुमचं YouTube चॅनल चालू करू शकता किंवा तुम्हाला त्या ईमेलच्या अगेन्स्ट करायचं नसेल, तर दुसरा Gmail आयडी काढून तुम्ही त्याच्या अगेन्स्ट YouTube तुमचं ओपन करू शकता आणि ऑलरेडी तुम्ही YouTubeवरती आहात, तुमचं चॅनल आहे. तुम्ही एखादा छोटा व्हिडिओ पोस्ट करून बघा. ओके. आणखी एक की आता माझ्या बाबतीत सांगते की मी कशी काय आले YouTubeवरती किंवा मी यूट्यूबर कशी काय झाले. तर अगदी प्रितिश माझा छोटा होता 5वी-6वी तेव्हापासूनच त्याला ना YouTubeचं वेड होतं. तर तो मला काय म्हणायचा, की "मम्मी तू कुकिंगचे व्हिडिओज बनव आणि YouTubeवरती टाक." आता प्रत्येक मुलाला आपली आई सुगरणच वाटत असते. तर त्याला असं वाटायचं, की मी खूप चांगलं करतीये आणि तू YouTubeवरती टाक, YouTubeवरती खूप पैसे मिळतात वगैरे. तो एवढूसा छोटा मला सांगायचा, पण मी दुर्लक्ष केलं होतं. मी पण आणि आहोंनी पण. कारण तेव्हा जॉबमध्येच इतकी मी बिझी होते, की त्याकडे लक्षच नाही दिलं. मग नंतर जेव्हा कोव्हिड पिरियड होता ना, त्या पिरियडमध्ये आपण सगळेच घरी होतो, राइट? तर त्या वेळेमध्ये मी ना काही टीव्हीवरती म्हणजे मोबाईलवरती डान्सचे ट्युटोरियल असतात बेसिक. ते ट्युटोरियल मी टीव्हीला कनेक्ट करायचा मोबाईल, टेथरिंग करायचं आणि ते ट्युटोरियल वाईज त्या स्टेप्स शिकायच्या. डान्स शिकायची आवड लहानपणापासून होती, पण कधी वेळ मिळाला नव्हता. तर त्या कोव्हिडच्या वेळेमध्ये मी तो डान्स शिकले. मग मी तो डान्स आता आपल्याला आपली गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही चांगलीच वाटत असते, हो की नाही? तसंच मलाही वाटत होतं. म्हणून मग मी तो डान्स WhatsApp स्टेटसला ठेवायला सुरुवात केली. की जेणेकरून आपल्या मैत्रिणींचे काय आपल्याबद्दलचे अभिप्राय आहेत या डान्सबद्दल ते आपल्याला कळेल म्हणून. मग बऱ्याच जणी म्हणायला लागल्या, "नाही चांगलं करते, चांगलं करते." आता मैत्रिणी चांगलंच म्हणणार ना. तर ठीक आहे. पण मग नंतर हे डान्स आता माझा प्रितिश काय बोलला, की "मम्मी आता तू YouTubeवरती टाकून दे." तो खूप दिवसापासून मागे लागलेला, की हे YouTubeवरती टाक आणि अजून माझी ना एक मैत्रीण आहे दीपर्णा सॉरी, दीपर्णा जी अशीच मी एकदा इंटरव्ह्यूला गेले होते माझ्या जॉब रिलेटेड एचआरच्या आणि ती तिथं इंटरव्ह्यू घेणारी होती हां, एचआर मॅनेजर होती. तर तिच्याशी इतकी छान मैत्री झाली, की ती मला WhatsAppला बघायची ना, तर तिनंही मला सजेस्ट केलं. एकतर प्रितिश फोर्स करत होता, ती करत होती आणि आहो. तर मग मी काय केलं ते डान्स एक दिवस असंच सहज बसल्या-बसल्या रँडमली YouTubeवरती एक डान्स पोस्ट केला. आणि मग तिथून सुरुवात झाली आणि गणेशाचंच सॉन्ग होतं ते आणि गणेशाचाच तो डान्स अजूनही आहे माझ्या चॅनलवरती. ओल्डेस्टमध्ये जाऊन तुम्ही फिल्टर लावून चेक करू शकता. तर अशा पद्धतीने मी YouTubeवरती आले. पहिल्यांदा तुम्ही बघाल तर फक्त डान्सचेच व्हिडिओ आहेत आणि ज्या व्हिडिओजना कॉपीराईट असतो, ज्याचा एकही पैसा मिळत नसतो किंवा वॉच टाईमसुद्धा त्याचा काउंट होत नसतो. मग YouTubeवरती आल्यानंतर मग पुन्हा मी त्यामध्ये गेले, की बघायला, की कसं असतं YouTubeचं. तर 4,000 तासांचा वॉच टाईम झाला पाहिजे. म्हणजे लोकांनी आपलं चॅनेल 4,000 तास पाहिलं गेलं पाहिजे. आता असं वाटतं ना तुम्हाला, की किती मोठा आहे हा? तसं नाहीये बरं का. एकदा व्ह्यूज यायला लागले ना, की यू होतात ते 4,000 तास आणि 1,000 सबस्क्रायबर. बरं, आता सबस्क्रायबरची गोष्ट करूया. जी मी चूक केली त्याबद्दल मला बोलायचंय. तुम्ही अजिबात ही चूक करू नका. जेव्हा तुम्ही YouTubeवरती येता, YouTube चॅनल ओपन करता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं, की पटकन आपल्या या 2 कंडिशन कंप्लीट व्हाव्या आणि आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं. 4,000 तासांचा वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर.
म्हणून मग आपण काय करतो, त्या सबस्क्रायबरसाठी भेटेल त्याला त्याचा मोबाईल घे, सबस्क्राईब कर, मोबाईल घे, सबस्क्राईब कर किंवा जिथे जाईल तिथे त्यांना सांग, की असं-असं माझं चॅनल आहे, प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा. मी तर इतका बावळटपणा केला होता, की Facebookवरती मला खूप अशा हजारो फ्रेंड रिक्वेस्ट येऊन पडल्या होत्या. ज्यांच्याकडे मी ढुंकून पण बघत नव्हते कधी. त्या लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्टना मी त्या सगळ्यांना डीएम करायची. म्हणजे नाही का मेसेंजरमध्ये मेसेज करतो आपण, की हा डान्स आहे, प्लीज बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाहेर कुठे मार्केटमध्ये गेलो, अगदी भाजी घ्यायला गेल्यावर त्या भाजीवाल्यांना सुद्धा फोन घेऊन त्यांचा हे चॅनल आहे माझं, प्लीज बघा, असं सांगायची मी. आणि काय दाखवायची मी त्यांना? ते माझे डान्स, अगदी लहान मुलांसारखे केलेले ते माझे डान्स. मला आत्ता विचार केल्यानंतर असं वाटते, की किती मूर्खपणा केला होता मी. बरं, असं अजिबात तुम्ही करायचं नाही. तुम्ही चॅनल ओपन करताय ना, करा. प्रामाणिकपणे त्याच्यावरती काम करायचं. पण कधीही कोणाला म्हणायचं नाही, की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके? का माहितीये? हे जे जे काही आपण असे मिळवलेले सबस्क्रायबर असतात ना, तो तेवढा एखादा व्हिडिओ बघतात. पुन्हा आपले व्हिडिओ ते बघत नाहीत. कारण त्यांनी त्यांच्या इंटरेस्टने चॅनल सबस्क्राईब केलेलं नसतं. आपण त्यांना करायला लावलेलं असतं आणि आपल्या समोर ते मजबुरीनं करतात. काही जण तर असे महाभाग असतात, की आपल्या समोर करतात आणि नंतर अनसबस्क्राईब करतात. जणू काही सबस्क्रायबरला पैसेच पडतात की काय, असं असतं त्यांचं. अजून सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या जवळचे जे असतात, आजूबाजूच्याच मैत्रिणी आपल्याला सबस्क्राईब करत नाहीत आणि आपण अपेक्षाही करायची नाही, की त्यांनी आपल्याला सबस्क्राईब करावं. ओके? ते लक्ष ठेवून राहणार तुमच्यावरती. हं? की तुमचं काय चाललंय, कुठला व्हिडिओ टाकलाय, कशी बोलतीये, काय करते, हे सगळं बघतील. आणि हे मी सगळं माझ्या अनुभवातून बोलतीये. अगदी माझ्या जवळ राहणारी, माझ्या जवळच्या मैत्रिणीचा आलेला हा अनुभव आहे, की मी चॅनल ओपन केल्यानंतर अगदी 4-5 महिन्यांनी ती माझ्याकडे आली होती आणि तिला काहीतरी मोबाईलचा इश्यू होता. तो मोबाईलचा इश्यू आम्ही सॉल्व्ह करून दिला आणि जेव्हा मोबाईल हातात होता, तेव्हा मी सहज माझं चॅनल ओपन केलं आणि बघितलं. तर तिने मला सबस्क्राईब केलेलं नव्हतं. तर ही अशी फॅक्ट आहे ही. आणि हे असंच असतं बरं का, असंच असतं. तुम्हाला तुमच्या जवळची लोकं कधी सबस्क्राईब करणार नाहीत, कधी ॲप्रिशिएट करणार नाहीत, कधी चांगलं करतेयस म्हणणार नाहीत किंवा कधी वाईट करतेय म्हणणार नाहीत. तर तुम्ही हे गृहीत धरून चला. तर मला काय म्हणायचंय, की तुम्ही ऑर्गॅनिकली जे तुम्हाला सबस्क्रायबर मिळतील ना, की तुमचा व्हिडिओ आवडलाय, तुमच्या व्हिडिओतून त्यांना काही युजफुल मिळालंय, त्यांच्या लाईफमध्ये काही उपयोगी पडल्यात तुमच्या व्हिडिओमधल्या गोष्टी, तर ते तुम्हाला सबस्क्राईब करणार. ते झाले तुमचे ऑर्गॅनिक सबस्क्रायबर मिळालेले हां. तर तेच लोकं असे असतात, की जे आपल्यासोबत कनेक्ट राहतात, आपले व्हिडिओज बघतात, आपल्याला चांगला सल्ला देतात. तर असे सबस्क्रायबर मिळवायचे. मग नाहीतर माझ्यासारखं होतं. काय होतं, की सुरुवातीला आपल्याला सबस्क्रायबरचा आकडा दिसतो फक्त हां आणि वॉच टाईम होतच नाही. कारण ते बघत नाहीत मग, व्हिडिओजच बघत नाहीत. जेव्हा ऑटोमॅटिक सबस्क्रायबर वाढायला चालू होतात ना, तेव्हा वॉच टाईम सुद्धा वाढायला चालू होतो. म्हणून ह्या पहिल्या 2 टर्म्स एंड कंडिशन कंप्लीट करायच्या मागे जास्त धावायचं नाही. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, कन्सिस्टंट काम करा आणि प्रत्येक यूट्यूबर्सकडून तुम्ही ऐकता, की कन्सिस्टंटली काम करा, तर हो, कारण एकतर आपण असतो एकदम नॉर्मल माणसं. आपल्याला कुणीही ओळखत नसतं आणि आपण अचानक YouTubeवरती येतो एक दिवस. तर कारण सेलिब्रिटीज लोकं जेव्हा येतात ना, त्यांना पटापट सबस्क्रायबर मिळतात. आपलं तसं नसतं ना. आपल्याला एकतर खूप चांगलं काहीतरी द्यावं लागतं. आपल्याकडे काहीतरी एक वि वि विल काय म्हणतात त्याला, विलक्षण, विशेष अशी काहीतरी विशेष असं काहीतरी टॅलेंट असावं लागतं आणि किंवा एक थोडे दिवस जावे लागतात YouTubeवरती सतत व्हिडिओ टाकून आणि म्हणूनच आपल्यासाठी कन्सिस्टन्सी मॅटर करते. YouTubeवरती येण्याअगोदर तुम्ही हे ठरवा, की तुम्हाला तुमचा निश कोणता ठेवायचा आहे. खरंच तुम्हाला डान्समध्ये तुम्ही खूप एक्सपर्ट आहात, चांगले आहात, तुम्हाला ट्युटोरियल जमतायत, तर तुम्ही डान्सचे व्हिडिओ टाका. कुकिंग चांगलं आहे, तर तुम्ही कुकिंगचं चॅनल ओपन करा आणि एकच निश ठेवा. माझं पाहिलंत ना तुम्ही कसं झालं. तर मी पहिल्यांदा स्टार्टिंगला डान्सचे व्हिडिओ टाकले. नंतर काही ट्रॅव्हलचे व्लॉग टाकले. मग नंतर स्वतःच्या आवाजात व्हॉईस ओव्हर करून मी व्हिडिओ बनवायला चालू केली. तर कसं होतं, की कळत नाही मग YouTubeला सुद्धा, की नक्की तुमचा निश कोणता आहे? कुठल्या व्ह्यूअर्सना तुमचा व्हिडिओ रीच झाला पाहिजे, रिकमेंड केला पाहिजे, हे सुद्धा त्या प्लॅटफॉर्मला समजत नाही. म्हणून निश एकच ठेवायचा. आता तुम्ही पाहताय, की मी व्लॉगिंगमध्ये आली आहे आणि गेल्या 1.5 वर्षापासून आय थिंक दीड वर्षच झालंय, की मी रेग्युलर आहे. त्या अगोदर जर का तुम्ही माझं चॅनल बघितलं तर मी रेग्युलर नव्हते. तर ही पण एक माझी मोठी चूक होती, की खूप मी कॅज्युअली घेतलं होतं. अगदी सीरियस नव्हते. पहिले 2 वर्ष तर काहीच सीरियस नव्हते मी. ह्या घराचं एवढं मोठं काम झालं, एवढा छान कंटेंट होता, तर तो मला कंटेंट डॉक्युमेंट करता नाही आला
जो मी करायला हवा होता, त्याच वेळेत जर का मी अगदी कन्सिस्टंट राहिले असते, हे सगळं मी डॉक्युमेंट केलं असतं, अगदी मायनर गोष्ट त्याचा मी व्हिडिओ बनवला असता, तर कधीच माझं चॅनल अजून खूप मोठं झालं असतं. तर मी ह्या केलेल्या चुका आहेत. तुम्ही अगदी विचार करून यामध्ये उतरा, कन्सिस्टंट राहा. कधीही कोणाला असं सतत म्हणू नका. हां, तुमच्या जवळचे आहेत, तुम्हाला माहिती आहे, की आता हे खरंच करतील सबस्क्राईब आणि बघतील तुमचे व्हिडिओज, अशांनाच सांगा. रँडमली कोणालाही सांगत बसू नका आणि माझ्यासारखं तर मूर्खपणा करूच नका, की Instaला, WhatsAppला किंवा Facebookला सतत सगळीकडे लिंक ठेवायची आणि लिंक फॉरवर्ड करायची आणि सबस्क्राईब करा म्हणून सांगायचं नाही. असं कोणालाही सांगायचं नाही. कोणाकडून एक्स्पेक्टेशन जवळच्या लोकांकडून ठेवायचे नाहीत. प्रामाणिकपणे काम करत राहा आणि अगदी खरं राहा. जेव्हापासून म्हणजे नाही का, जेव्हा तुम्ही खरं राहता, तेव्हा तुम्हाला असं काही सतत लपवून ठेवायची गरज लागत नाही किंवा काय बोलायचं मला, ट्रान्सपरन्सी राहते आणि तीच समोरच्याला भावते. आणि मला हे जाणवलंय, की जेव्हापासून मी खरंच माझ्या काही पर्सनल गोष्टी शेअर केल्या, ज्याचा उपयोग खरंच माझ्या व्ह्यूअर्सना झाला, तेव्हापासून माझे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढलेले आहेत. पण अजून देखील मी म्हणावी तितकी सीरियस नाहीये. म्हणजे जितका मी विचार करते, तितके मी व्हिडिओज नाही बनवत किंवा ज्या काही माझ्या डोक्यामध्ये कंटेंट क्रिएशन रिलेटेड आयडियाज असतात, त्या मी अजून उतरवण्यासाठी कमी पडतीये. तर असं नका करू. बाकी जे काही एडिटिंग आहे, थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन, हे सगळं तुम्ही त्यामध्ये जेव्हा उतरता ना, तेव्हा हळू तुम्ही शिकत जाता. त्याच्याशी रिलेटेड पण मला एक व्हिडिओ बनवायचा आहे, तो मी नक्कीच बनवेन. कारण एका व्हिडिओमध्ये हे सार खूप मोठं होतंय. मला फक्त एवढंच म्हणायचंय, की तुम्ही खूप विचार करून तुमचा निश ठरवा. या YouTubeवरती या आणि आलात तर अगदी तयारीनिशी या. आणि मी तर म्हणेन, की पहिला व्हिडिओ पोस्ट करण्या अगोदर तुमचे एका आठवड्याचे व्हिडिओज रेडी पाहिजेत. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करा आणि बोलण्याची प्रॅक्टिस करा, व्हिडिओज बनवा, तयार ठेवा. तुम्ही शेड्यूल सुद्धा करू शकता आणि मग पहिला व्हिडिओ पोस्ट करा. म्हणजे तुमचे लगेच सतत व्हिडिओ येतील आणि ते व्हिडिओ येत राहतात तोपर्यंत तुम्हाला पुन्हा मॅक्सिमम वेळ मिळेल, जिथे तुम्ही नवीन कंटेंट क्रिएट करू शकता. आणखी एक की जेव्हा तुम्ही पहिला व्हिडिओ बनवाल ना, तर तेव्हा तुम्हाला असं आत्ता जशी मी कॅमेऱ्यासमोर बोलतीये, की पटकन कॅमेरा लावला, लगेच बोलायला चालू केलं. मनात जे येते ते मी बोलते कारण हे स्क्रिप्टेड नाहीये. हे तुम्हालाही कळत असेल, की मी विदाऊट कट बोलतीये आणि हे अनस्क्रिप्टेडच असतं हे असं बोलणं. तर जेव्हा पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बनवाल ना, मी माझी आठवण सांगते. मी एवढा घरच्यांना त्रास दिला होता. बापरे! मी अख्खा दिवस घालवला होता, की तो कॅमेरा सेट करण्यामध्ये. मग मी अशीच दिसते, मग मी तशीच दिसते. सुरुवातीला काय होतं, आपण कधी कॅमेऱ्यासमोर आलेलो नसतो आणि अचानक आपण कॅमेरा ओपन करतो. मग आपल्याला असं वाटतं, नाही मी चांगलीच दिसायला पाहिजे, मी अशीच दिसायला पाहिजे, हा अँगलच असा आहे, मला बोलताच येत नाहीये. आणि तुम्ही जर का माझे जुने व्हिडिओ पाहिले, तर तुम्हाला कळेल, की मी कशी बोललीये त्यामध्ये. कारण बरोबर आहे, जेव्हा आपण पहिल्यांदा येतो, तेव्हा आपला एवढा कॉन्फिडन्स नसतो. अगदी आपला तो कंटेंट आपल्याला पुढे जाऊन क्रिंज वाटू शकतो, इतपत आपण बोललेलो असतो, असं हसण्यासारखं अगदी. आणि त्याच्याचसाठी आपली सपोर्ट सिस्टम ही आपल्या आसपास हवी. मला अहोनी, प्रितिशनी, माझ्या बहिणीनी त्यावेळेला खूप सपोर्ट केला होता, की "नाही, तू चांगलं बोलतीयेस, बोल प्लीज, कर व्हिडिओ." असं करून मी पहिला असा 1 to 1 बोलण्याचा व्हिडिओ जेव्हा केला होता ना, ही तेव्हाची आठवण सांगतेय. तर घाबरू नका. जसं तुम्ही एखाद्या मैत्रिणीशी बोलताय, तुमच्या घरच्यांशी बोलताय, तशाच पद्धतीनं कॅमेऱ्याच्या समोर उभं राहायचं आणि बोलायचं. अजून एक, आता जेव्हा मी तुमच्याशी बोलतीये हां, तर मी सेल्फी कॅमेरा समोरचाच कॅमेरा लावलेला आहे, मेन कॅमेरा लावलेला नाहीये. पण अशामध्ये सुद्धा जेव्हा बोलायचं असतं ना, तेव्हा लेन्सकडे पाहायचं, स्वतःकडे नाही पाहायचं. मी जर का माझ्या आता हे बघा डिफरन्स. हं, कळलं? आता मी स्वतःकडे पाहिलं होतं. मी जेव्हा स्वतःकडे पाहते, तेव्हा तुम्हाला असं वाटतं, की कुठेतरी तिसरीकडेच बघून बोलतीये. आत्ता मी लेन्सकडे पाहतीये, म्हणजेच कॅमेराचा जो ग्रीन डॉट चालू आहे ना, त्याच्याकडे पाहतीये. तर आता तुम्हाला काय वाटतंय, की मी प्रत्यक्ष तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट करून बोलतीये. तर हे माहिती नसतं सुरुवातीला, जेव्हा नवीन आपण YouTubeवरती असतो. तर हे जाणून घ्या आणि जेव्हा तुम्ही मेन कॅमेरानं करत असताना शूटिंग, तेव्हा तर काही प्रश्नच येत नाही. तुम्ही कॅमेऱ्याकडेच बघत असता. पण सेल्फी कॅमेऱ्यानं जेव्हा आपण शूट करतो, तेव्हा त्या ग्रीन लेन्सकडे पाहायचं. म्हणजे असं फील होतं, म्हणजे तुम्हाला असं फील होतं, की मी कुठे तिसरीकडे बघत नाहीये, तर मी तुमच्याकडेच बघतीये. हा खूप बेसिक पण अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यामुळं नवीन असाल तर हे लक्षात ठेवा. आणखी काय नाही, मग विचार करा आणि उतरायचं असेल तर बिनधास्त उतरा. पैसे आहेत का यामध्ये? तर हो. YouTube याच प्लॅटफॉर्मवरती बऱ्यापैकी पैसे मिळतात. Instaवरती पैसे मिळत नाहीत. Instaवरती तुमचे मिलियन जरी व्ह्यूज असतील, तरी तुम्हाला Insta पैसे देत नाही. Instaवरून तुम्हाला फक्त पेड कोलॅबोरेशन्स मिळतात आणि कोलॅबोरेशनमधून पैसा मिळतो. तर Instaवरती पण पोस्ट करत राहा.
फेसबुक आपल्याला पैसे देतं, पण YouTube इतकं पैसे देत नाही, ते कमी देतं. ओके. तर मी काय केलं होतं, मी शॉर्ट व्हिडिओ खूप सारे मी YouTubeवरती पोस्ट केलेत, पण तेच मी Insta किंवा Facebookवरती टाकत नव्हते. कारण इतकी मी YouTubeवरती 2-3 वर्ष असून सुद्धा माझा कॉन्फिडन्स नव्हता, की मी हे सारे शॉर्ट व्हिडिओ माझ्या Instaच्या किंवा Facebookच्या व्ह्यूअर्सना पण दाखवावं, असं नव्हतं. पण मी आत्ता एक 2 महिने झालं बहुतेक 2 किंवा 2च महिने झाले असतील. मी धाडस केलंय आणि माझे सगळे शॉर्ट व्हिडिओ जे YouTubeवरती येतात ना, तेच मी Instaवरती, Facebookवरती पण टाकायला लागली आहे. तर तुम्ही सुरुवातीपासूनच हे टाकत राहा. काही इतका विचार करायचा नाही. तुमचा कंटेंट चांगला आहे तर तो समोरच्याला आवडतो आणि सबस्क्राईब करतात. पण असंही असतं की रोज आपल्या सबस्क्रायबर कमी होत असतात. तर मी अजून पण ना म्हणत असते, बघा ना 2 कमी झाले, 4 कमी झाले. तर मला आहोंनी सांगितलंय की जो आकडा आहे त्याच्याकडे बघायचं, कमी झालेल्याकडे बघायचं नाही. आणि असं समजायचं की चला ही निगेटिव्ह लोकं होती ती निघून गेली. त्यांना आपल्यातलं काहीतरी आवडलं नसेल. ठीक आहे. तर मला असं वाटतं आजच्या व्हिडिओपुरतं हे ओके आहे. आणि आता तुम्हाला अजून काय विचारायचं असेल की बेसिक क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. एडिटिंगबद्दलचं मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन. मला असं वाटतं आठवड्यातून एक व्हिडिओ असा टाकायला हवा ना, की YouTube बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन. तर मला अजून खूप काही बोलायचंय. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तुम्ही कमेंट करून सांगा, की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कधी पाहायचा आहे. त्या हिशोबाने मग मी तो बनवेन आणि त्यामध्ये तुम्हाला एडिटिंग रिलेटेड जसं की परवा एक मला क्वेश्चन होता, की "ताई, तू शॉर्ट व्हिडिओमध्ये क्लिप घेतेस, त्या लाँग व्हिडिओमधूनच घेतेस, की त्याच्यासाठी काही वेगळं शूट करतेस?" असे जर का काही तुमचे क्वेश्चन्स असतील किंवा थंबनेल कुठून बनवतेस, तू सॉन्ग्स कुठे जे लावते म्युझिक ते कुठून घेतेस, हे सारे असे जे काही क्वेश्चन्स असतात हे तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हल्ली युट्यूबर्सनी काही मोठ्या की हे सुरू केलंय की क्लासेस. खरं सांगू का? क्लासेस वगैरे करण्याची ही गोष्टच नाहीये बरं का. तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन YouTube प्लॅटफॉर्मवरतीच मिळते फ्रीमध्ये. तुम्हाला पैसे घालून क्लास करण्याची गरज नाही किंवा पॅनिक होऊन की नाही मला व्ह्यूजच येत नाहीयेत आणि मग मी आता हे कोर्स केला तर व्ह्यूज येतील. नाही, असं होत नाही. ओके. तर चला मग अजून बरंच काही आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू आणि आजचा व्हिडिओ हा याच नोटवरती इथेच थांबूया. आय होप तुम्हाला थोडा तरी युजफुल वाटला असेल, उपयोगी ठरला असेल तर आवडला असेल तर एक लाईक करा. नवीन असाल तर चॅनलवरती प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा. ओके. बाय. लव्ह यू ऑल.